सर्व उपासदांना जय भीम। मी ज्योती शेळके, भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेच्या सरचिटणीस या नात्याने आपणा उपस्थितांचं मनापासून स्वागत करते व आपणाबद्दल मंगलकामना व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, भारतरत्न, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास, गुणांस व यांच्या विचारांना पंचांग प्रणाम। तसेच माता महामाया, माता महाप्रजापती, माता गौतमी, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई या महान मातांनाही माझे त्रिवार वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम। तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा जय भीम। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही माझा जय भीम। भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष आणि वर्षावास प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम। बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनाही माझा जय भीम। आजच्या नव्या पुष्पाला उपस्थित असलेले आपले प्रवचनकार विजय जाधव गुरुजी यांनाही माझा जय भीम। तसेच आजच्या नव्या पुष्पाला उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, सैनिक, माजी सामनेर आणि उपासक, उपासिका, बालबालके यांनाही माझा जय भीम। तसेच आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांना हार व पुष्प अर्पण करून करणार आहोत। तर त्यासाठी मी ही रचना फुलझेले ताईंना विनंती करते की त्यांनी बुद्धचरणी पुष्प वाहायचे आहेत। साधु 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 साधु। तसेच मी अनिल फुलझेले गुरुजींना विनंती करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेस हार अर्पण करायचे आहे। साधु साधु। तसेच मी अनिकेत फुलझेले याला विनंती करते की यांनी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे। मेघना फुलझेले हिला मी विनंती करते तिने अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। अच्छा तो मी अगरबत्ती साधु साधु साधु। आता आपण सामूहिक वंदना व सूत्रपठण घेणार आहोत, तर यात सर्वांनी सहभागी व्हायचे आहे। बुद्धं नमामि
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमाटटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुह्येन मेतेन लवामि मोक्षं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तनोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागता बुद्धधम्मा च संगं सुनतमा धातु धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे त्रिशूरे नागलोके च धूपे सभ्ये विभूतं बिम्बे सकलसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वं सर्वटानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षो गभीरकोशं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरगधम्मं सुपेम विरजरजं सुरतननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत अमुचाकरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरिनुरी द्रौर रूपा मुक्ति पद कोनता जन्म स्मृति जाळिता उजाळिता हरिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा भीमराजा
सब्बपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचितो परियोजनम् एतं बुद्धानुशासनं धम्मचरे सुचरितं न तावुचरितं चरे धम्मचारी सुखं सेन्ति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो चापं सुत्वा न धम्मकायेन पसन्ति सर्वे धम्मधरो यो धम्मानपमजयन्ति सभ्ये सत्ता सुखी होन्तु सभे होतु चकेमिनो सभे भद्राणि पसन्ति मा कश्चित् दुःखमानि यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिके सर्वेव भूता सुम्ना भवन्तु अतोऽपि सकच्च सुमन्तभाषितो तस्मानि भूता निशामितसर्वे मेतं करोतं मनुष्यराजाय जीवाचरकन्तु हरित्यवल्लि तस्मै रक्तं सर्वमङ्गलम् अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इचितं पचितं तुय्यं त्वमेव समेजतु सर्वे परन्तु चित्तसङ्कल्पनाचन्नोपनारसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निर्वाणसम्पत्तिः विनाशे समेजतु साधु साधु साधु। शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करायचे आहेत व आजचे प्रवचनकार विजय जाधव गुरुजी यांची ओळख करून द्यायची आहे। सर्वांना जय भीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंदनशिव गुरुजी हे स्वीकारतील। मी सर्वांमध्ये अनुमोदन देतो। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचांग प्रणाम। या संस्थेचे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे दुसरे अध्यक्ष, बौद्धाचार्याचे जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांनाही पंचांग प्रणाम। या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ममता सागर मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवेगतेने धम्ममंगल कार्यास पंचांग प्रणाम। या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम। या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम। भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या व बौद्ध मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षवास प्रवचन मालिका 2021 ही आयोजित केलेली आहे आणि ह्या पुष्पमालिकेचे आजचे 9वे पुष्प गुंफत आहोत आणि ह्या पुष्पासाठी ह्या आजच्या प्रवचनासाठी जे आपल्याला प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत विजय जाधव गुरुजी
यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे शाखेचे उपाध्यक्ष भालेराव गुरुजी, त्याचप्रमाणे सरचिटणीस महामंत्री ज्योतिताई शेळके, महिला सचिवा निर्मलताई भालेराव, रेखाताई नरवडे, त्याचप्रमाणे बौद्ध मित्र मंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव साहेब, उपाध्यक्ष शेळके गुरुजी, संतोष जाधव साहेब, त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे कोषाध्यक्ष सिद्धांत गायकवाड, त्याचप्रमाणे आमच्या शाखेचा गेली 4 वर्ष 3-3.5 वर्ष खरोखरच जोमान असा अध्यक्षपद भूषवून आता ते आमच्या शाखेचे सल्लागार सन्माननीय विनोदजी वाकोडे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. आणि त्याचप्रमाणे तेलंग साहेब, गायकवाड साहेब, कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आजच्या पुष्पाचे खरे मानकरी सन्माननीय हिरचंदाताई फुलझेले, अनिल फुलझेले, त्यांच्या फुलझेले परिवार, अनिकेत आणि मेघना, या सर्वांना सस्नेह जय भीम. आज त्याचप्रमाणे आज दुसरा विषय की आजच्या जे आपल्या प्रवचनकारांचा थोडक्यात मी परिचय करून देतो आहे. प्रवचनकारांचं नाव आहे विजय सकाराम जाधव, पत्ता सुमननगर, चंबूर येथे राहतात, गाव तुळशिली, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, सेवानिवृत्त लोकमान्य टिळक रुग्णालय, अच्छा साईन रुग्णालयात ते गुरुजी कामाला होते. त्याच परिवार पत्नी, मुलगा, मुली सर्व विवाहित. त्याचप्रमाणे मुलगा बौद्धाचार्य आहेत, सामनेर आहेत, त्यात नातू नात सर्व आलेत. गुरुजी 1997ला बौद्धाचार्य व सामनेर झालेले आहेत. 1999ला सचिव प्रदेश प्रचार व पर्यटन विभाग मुंबई प्रदेश या पदाला सचिव त्यांनी केले. परत 2001ला केंद्रीय शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे 2001ला केंद्रीय कार्यालय सचिव केंद्राचे सचिव झालेत. परत त्याचप्रमाणे 2002 ते 2011 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मुंबई प्रदेशचे सचिव, अच्छा ओके, सरचिटणीसपदी गुरुजींनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे विशेष केंद्रीय शिक्षक 2 ऑक्टोबर 2018पासून आज विभागीय सचिव म्हणून आहेत. महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा गुरुजींचा थोडक्यात परिचय असा आहे. आणि ताईंनी अध्यक्षपदाची सूचना आणली आणि सिद्धांत गायकवाड यांनी अनुमोदन दिलं. मी अध्यक्षपद स्वीकारून ताईंना मी पुढील म्हणजे कार्याला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम. आजचे प्रवचनकार आदरणीय विजय जाधव गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. हे सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देऊन शांतता प्रस्थापित करणारे विश्वशांतीदूत, सम्यक क्रांतीचे पुरस्कर्ते, सम्यक संबुद्ध, प्रज्ञावान, शीलवान, करुणेचे महासागर, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध
भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था, ज्या मातृसंस्थेच्या धम्मपीठावर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली, तदनंतर भारतातील लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली, ती बौद्धांची धम्मशिखर संस्था, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा. या मातृसंस्थेचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष भारतीय संविधान अर्थात घटनेचे शिल्पकार, घटना पंडित, महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची स्मृती आणि त्यांच्या पूजनीय वंदनीय प्रतिमाना मूर्तीला माझं त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे द्वितीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान अर्थात चैत्यभूमी विद्यापीठ, या चैत्यभूमी विद्यापीठाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रमणेर पंडित कश्यप उर्फ भैयासाहेब आंबेडकर तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला मी त्रिवार वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा, भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई, समता सैनिक दलाच्या कमांडर इन चीफ आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांना आणि त्यांच्या 44 वर्षाच्या धम्मकार्यास मी पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेबजी आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतातील तमाम बौद्धांचे सरसेनानी, रिपब्लिकन सरसेनानी, बौद्ध पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदरावजी आंबेडकर, तीनही आंबेडकर बंधूंनी आंबेडकर परिवारास मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश विभागीय शाखा, अणुशक्तीनगर, मंडाळा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वर्षावसाच्या निमित्ताने प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे. अर्थात ज्या पवित्र स्थळी आपण आहोत त्या पवित्र स्थळ लुंबिनीवन बुद्धविहार या ठिकाणी हा संपन्न होत असताना ज्यांच्या आधिपत्याखाली या प्रवचन मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आणि या शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदन शिवसाहेब, सरचिटणीस आदरणीय ज्योतिताई शेळके, कोषाध्यक्ष सिद्धांतजी गायकवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, संस्कार सचिव अरुणाताई गवई, कार्यालयीन सचिव शीतलताई जाधव, संरक्षण विभाग सचिव मनीषाताई उभाळे, हिशोब तपासणी विनोदजी कांबळे, महिला विभागाच्या सचिवा निर्मलाताई भालेराव, प्रचार पर्यटन विभागाचे सचिव भगवान गायकवाड, संघटक उदय जाधव, चंद्रकांत माने, नितेश कांबळे, विशाल साळवे, शालिनी कानेदे, आनंदी गायकवाड, रेखा नरवडे, कल्पना काकडे, वैशाली वाघ, लताताई गोलबाने, हिरचना फुलझेले, छाया रोकडे, सुधम्मा गजभिये, उषा वानखेडे, सुमित्रा वाकोडे, जयश्री रोडे, लक्ष्मी वानखेडे. आणि या प्रवचन मालिकेमध्ये विशेष करून ज्यांचं या शाखेला सहकार्य आहे ते म्हणजे मुंबई प्रदेशचे संस्कार विभाग उपाध्यक्ष आदरणीय विनोदजी वाकोडे साहेब यांना मी जय भीम करून या प्रवचनाचे आजचे सहाय्यक फुलझेले परिवार या परिवारास मी जय भीम करून उपस्थित सर्वांना माझ्या माता बंधू भगिनी सर्वांना सविनय जय भीम, बालिकांना जय भीम. आजच्या या प्रवचन मालिकेतील आजचं नवपुष्प आहे आणि विषय आहे प्रवचनाचा सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाचे प्रतीक. हा विषय या ठिकाणी देण्याची जबाबदारी मुंबई प्रदेशने आपल्या मागणीप्रमाणे माझ्यावर दिलेली आहे. आपण सर्वजण समजदार आहात, जाणकार आहात, वाचक आहात, त्याही बरोबर आपल्यामध्ये चिकित्सक बुद्धी आहे. त्यामुळे कोणत्या शिक्षकाने काय सांगितलं काय नाही सांगितलं योग्य अयोग्य जाणण्याची आपल्यामध्ये ती शक्ती आहे. त्यामुळे जे योग्य असेल ते आपण घ्यायचं आहे, नसेल ते आपण बाजूला ठेवायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या जगातील सिम्बॉल ऑफ नॉलेज कसे आहेत, त्यांचे ज्ञानाचं प्रतीक कसे काय ठरतात याच्या संबंधिताने काही ठराविक मुद्दे आपण या ठिकाणी म्हणून आजचा विषय आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो आपण संपवणार आहोत. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामधील असा एक विद्वान आहे कारण या जगामध्ये अनेक साहित्यिक, कायदे तज्ज्ञ, त्याही बरोबर वैज्ञानिक सुद्धा होऊन गेलेले आहेत. कुणी या निसर्ग संबंधिताने अभ्यास केला, कुणी कला विज्ञान आहे, सायन्स आहे,
कॉमर्स आहे या संबंधिताने त्यापुढे जात असताना सायन्सवर कोणी कोणी अभ्यास केला. त्याचबरोबर सायन्सवर अभ्यास करत असताना त्या क्षेत्रामध्ये कोणी एक विद्वान डॉक्टर झाला, त्या संबंधिताने त्याने अभ्यास करून तो पुढे गेला. त्याही बरोबर आजारी पेशंटच्या संबंधिताने त्याला आवश्यक असणारा औषधोपचार आहे ते कशा बनवले जातात अशा पद्धतीने त्यामध्ये सुद्धा कोणी कोणी आपली विद्वत्ता परिपूर्ण करून त्याचा शोध लावला. त्याही बरोबर पुढे जाऊन आज आपण शालेय जीवनामध्ये आपली मुलं जर शिकत असतील तर मग समाजशास्त्र आपल्याला हा विषय विशेष करून आहे. सायन्स तर आहेच आहे, पण समाजशास्त्र आहे. म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा काही लोक ज्ञानी झाले. त्याही बरोबर अर्थशास्त्र जे विशेष करून या देशाचं इतर जगातील देशाचं आहे याच्यामध्ये सुद्धा खूप कितीतरी विद्वान झालेले आहे. त्याही बरोबर राज्य कशा पद्धतीने हाताळलं जावं, कशा पद्धतीने शासन पद्धती राबवली गेली पाहिजे त्या संबंधित राज्यशास्त्राचा अभ्याससुद्धा काही जणांनी केला. त्याच्यामध्ये काही जणांनी हे संपादन केलेलं आहे. अजून पुढे जाऊन काही विद्वानांनी तर खगोल अशा पद्धतीचा ग्रहताऱ्यांचा भ्रमणगती अस्तित्वावरील विषयांसंदर्भात अंतराळातील जे असतं तळपताना सूर्य आहे या संबंधिताने त्या सूर्याचं महाऊर्जा स्रोत हे शोधून काढून असंख्य अशा पद्धतीच्या ग्रहताऱ्यांची भ्रमणगती, त्यांचं अस्तित्व, त्यांच्या अस्तित्वावरील ज्या काय वरील महाशास्त्री म्हणून अशा जगामध्ये जे काय जे घडलेले आहेत अशा पद्धतीचे विद्वान या जगाच्या पाठीवर आहे. तशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संघर्षाकडून उत्कर्षाकडे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना विश्वरत्न बोलले जाते, आपण आता भारतरत्न सोडून दिलेलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्षाकडून उत्कर्षाकडे जाणारा महाऊर्जा स्रोत, महान ज्ञानी म्हणून मानले गेलेले आहेत. माझ्या बोलण्यामध्ये चढ उतार आहेत, त्यामुळे असं व्हायला नको. प्रवचन म्हटलं की निवांत शांत सांगितलं पाहिजे, नाही का? कारण प्रवचन म्हणजे जशाचं वचन म्हणजे महापुरुषांचे जे काय वक्तव्य आहे, त्यांचे शब्द आहेत ते समोरानं सांगणे. ते सांगत असताना प्रवचन म्हणजे शांत चित्ताने सांगावं नाही. आपल्याला बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज सांगायचं आहे, ज्ञानाचा प्रकाश बाबासाहेब म्हणे. त्यामुळे माझ्या बोलण्यात चढउतार आणि इतर विषयामध्ये तर चढउतार असतात, परंतु एवढा काही मी विद्वान नाही. आपण सर्वच आहोत. मी एक निमित्त आहे. संघर्षाकडे उत्कर्षाकडे जाणारा महाऊर्जा स्रोत, महाज्ञानी म्हणून मानले गेलेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे ज्ञान, त्यांची विद्वत्ता ही जगात गाजते आणि म्हणून तर ते सिम्बॉल ऑफ नॉलेज पुढे जाणार आहोत, आपण पाहणार आहोत. सर्व जगाने त्यांचा गौरव केला. त्यांची विद्वत्ता, त्यांचं ज्ञान याच्यावरच बाबासाहेब आंबेडकरांचा जगाने गौरव केलेला आहे. सर्वगुण संपन्न ज्ञानी म्हणून जगातील महान, देशात जगप्रसिद्ध, संपूर्ण सर्वगुण संपन्न म्हणून जगाच्या विद्वानात ज्यांची नोंद झाली ते जगातील महान विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि असे हे जगातील महान विद्वान, अशी त्यांची जी गणना झाली या जगातील महान देशामध्ये जगप्रसिद्ध विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान होत असताना 18 तास अभ्यास केला. आम्ही आज किती वेळा अभ्यास करतो? खरं म्हणजे आपल्या सर्व भागाला जगामधील जो कोरोनासारखा महामारी रोग आहे, या महामारी रोगाने खरं म्हणजे जगामध्ये फार मोठं थैमान घातलं. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा ते एक निमित्त मिळालं आणि आपण खऱ्या अर्थाने कोरोना महारोग आणि आपण असं हे युद्ध सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण आतापर्यंत विजय मिळवलेला आहे. त्याच्यात आपले बरेच नातेसंबंधित पराजित झाले आणि जीवनामध्ये हारले, ते आज आपल्यामध्ये नाहीत. आणि म्हणून प्रथम मी तुम्हाला त्याहीबरोबर विषय चालू असताना तुम्हाला धन्यवाद देतो की आपण सुखरूप जीवन जगत आहोत. अशाच पद्धतीने पुढे लढायचं आहे, कोरोना महामारीशी युद्ध करायचं आहे. आणि म्हणून असा हा आणि त्यामुळे मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा एवढा परिणाम आहे. मुलांनी किती तास अभ्यास करावा, कसा अभ्यास करावा. ज्या मुलांना मोबाईल माहिती नव्हता त्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि तो मोबाईलवर अभ्यास न करता वेगळ्या पद्धतीने मुलांचा दुर्लक्ष होत आला. आणि आज परंतु या जगातील महान विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास केला. सन 2004 अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण होतात. म्हणून तेव्हापासून आतापर्यंत 250 वर्षामध्ये जे विद्यार्थी या विद्यापीठामध्ये येऊन गेले, ज्याने अभ्यास केला, असे कित्येक विद्यार्थी हुशार असतील त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी बनवली आणि त्या विद्यापीठाने स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड
पब्लिक अफेअर्स या संस्थेने एक कार्ड प्रसिद्ध केलं आणि त्या विद्यापीठामध्ये 250 वर्षाच्या कार्यकाळात ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्या विद्यार्थ्यांची एक यादी केली. खऱ्या अर्थाने जगाला नवीन ज्ञानाचे दालन खुले केले. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची यादी जी एक तयार केली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे प्रथम क्रमांकावर होतं 2004 त्या विद्यापीठाच्या प्रांगणात. म्हणून अमेरिकेने या जगातील सर्व विद्वानांच्या मध्ये जर एक नंबरचा विद्यार्थी कोण असेल, विद्वान कोण असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2500 वर्षापासून त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा हुशार, ज्ञानी, विद्वान, सद्गुण, सत्शील, सद्वर्ती असा विशार जगाचा विद्वान समजला होता असा विद्यार्थी एकही नाही, तो फक्त एकच होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात होते, परंतु त्या सर्वांच्या मध्ये प्रथम क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या कोलंबिया विद्यापीठामध्ये आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांचचा पुतळा त्याने बसवला आणि त्या पुतळ्याच्या खाली जसं आपल्या याला काय बोलतात, कोडियमच्या समोर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि या पद्धतीचं आपण जसं नाव लावलं तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांचचा पुतळा बसवला. त्या पुतळ्याच्या खाली त्यांनी त्या ह्याच्यावर मार्बलवर सिम्बॉल ऑफ नॉलेज अशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांचं संबंधित आणि त्याचं नाव त्या ठिकाणी म्हणजे असं अक्षराने कोरलं गेलेलं आहे. असा शिलालेख त्या ठिकाणी लिहिलेला आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज असं शब्दांकित केलेलं आहे. असा जगामधील विद्वान असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तदनंतर सन 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित केली. अमेरिकेने एक स्मरणिका प्रकाशित केली आणि त्यामध्ये त्या स्मरणिकेच्या शीर्षकामध्ये असं लिहिलं होतं, व्हाय नॉट नोबेल प्राइज टू डॉक्टर B.R. आंबेडकर. त्या स्मरणिकेच्या पहिल्या सुरुवातीला प्रास्ताविक शीर्षकामध्ये त्यांनी लेखकाने लिहिलं, व्हाय नॉट नोबेल प्राइज टू मिस्टर डॉक्टर B.R. आंबेडकर. अशा पद्धतीने प्रश्न चिन्हांकित शीर्षक दिलेलं आहे. अशा शीर्षकाच्या लेखाने जगाचे लक्ष वेधून घेतलेलं आहे. बौद्धिक महानतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च कोटीचे ज्ञान, त्यांचं लिखाण, त्यांचं तत्त्वज्ञान, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकरवाद म्हणून अधोरेखित झालेला आहे. आणि त्यामुळे आजही प्रत्येकाला या जगाच्या पाठीवर या देशाला इतर देशांना सुद्धा एक मोठा बाबासाहेब आंबेडकरच्या संबंधिताने हा आंबेडकरवाद एवढा अशा पद्धतीने एक भरोसेमंद, एक पॉझिटिव्ह थिंग अशा पद्धतीने त्यांचे होते म्हणून अधोरेखित झालेला आहे. म्हणून दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर हा जगातील सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा प्रकाश, त्याला काय म्हणतात, ज्ञानाचं प्रतीक म्हणून जगामध्ये वर्ल्ड म्हणजे इतर देशांच्यामध्ये अमेरिकेकडे विशेष पाहिला जाते, कारण तो सर्व देशामध्ये मोठा देश. आणि या देशाने बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल हा जो जन्मदिवस आहे, ज्या दिवशी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरी करतो, तो दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जगामध्ये मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. हे अमेरिकेने सुरुवात केलं. बाबासाहेब आंबेडकर जयंती आमच्या देशामध्ये ज्या पद्धतीने साजरी होते, ज्या ज्या विभागात जशी जशी होते, जशी जशी आपण करतो, ते प्रत्येकांना माहिती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण काय करतो. आता त्याच्यामध्ये आपले लोक काय करतात ते मी माईकवर या ठिकाणी बोलायची काय आवश्यकता नाही, कारण यूट्यूबमध्ये जाणार आहे, प्रवचन ऑन रेकॉर्ड सुरू आहे, म्हणून जास्त काय आपण इकडचं तिकडचं बोलणं उचित वाटणार नाही. आपल्याला शब्द सांभाळून बोलावं लागतील. परंतु प्रत्येकाने जाण करणं आहे, आत्मपरीक्षण करणं आहे. ज्या महापुरुषाला, ज्या युगप्रवर्तकाला जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगाचा ज्ञानाचा प्रतीक अमेरिका म्हणाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्माला असते तर आपण जगातला सूर्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सन ऑफ वर्ल्ड अशा पद्धतीची उपाधी दिली असती. म्हणजे जगाचा प्रकाशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तरीसुद्धा ते मागे राहिले नाही. त्यांनी ज्ञानाचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी दिली. आपला देश बाबासाहेब आंबेडकरांना किती जवळून काय करतो आपण सर्व जाणकार आहात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान अस्तित्व म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अधोरेखित झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात बौद्ध धर्मातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मातील स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय अशा 4 सूत्रामध्ये लोकशाही, जीवनमूल्याचे मूलभूत तत्त्वज्ञान भारतीय संविधानानंतर
भारतीय संविधानाचे आहे की जगातील दुसऱ्या कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये ते मिळत नाही. म्हणून या ठिकाणी विशेष असं नोंद आहे की भारतीय संविधान जे आहे ते बौद्ध धर्मातील 4 प्रमुख जे आपले भाग आहेत तो म्हणजे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय. ही जी 4 सूत्र आहेत, ही 4 सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताच्या या संविधानामध्येच आहेत. बाकी देशाच्या इतर देशाच्या कोणत्याही संविधानामध्ये तशा पद्धतीचं लिखित हे 4 सूत्र नसल्याने त्या पद्धतीचं त्या देशातील माणसांना तशा पद्धतीचं स्वातंत्र्य नाही. भारताच्या संविधानानंतर जगातील अनेक देशाच्या संविधानात ही 4 तत्त्वे समाविष्ट करण्यात आली. हे विशेष आहे, कारण हे बाबासाहेब आंबेडकरांनी या पद्धती ही जी 4 मूलतत्वे प्रामुख्याने संविधानामध्ये घेतली, जी बुद्धाने सांगितलेली आहे. 2500 वर्ष हे पूर्वी हे बुद्धाने सांगितलं आणि बुद्धाने सांगण्याचं धाडस केलेलं आहे. बाकी जगातील अन्य कोणी संस्थापकाने किंवा गुरु म्हणून समजला जो आहे त्याने कोणी तो सांगण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तो केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिताना या पद्धतीची 4 मूलतत्वे जी माणसाला जीवनातील आवश्यक त्याला योग्य दिशा देणारं, मानवी जीवन त्याला कल्याण प्राप्त होणारं अशा पद्धती ही 4 मूलतत्वे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय ही बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये विशेष करून त्याने नमूद केल्यामुळे त्याच संविधानाचं अनुकरण करून तदनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या नंतर बाबासाहेबांचं संविधान 1926 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलं. परंतु 26 जानेवारी 1950 पासून कार्यान्वित झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आम्ही लोकशाही जीवनामध्ये जगू लागलो. आम्हाला ती लोकशाही प्राप्त झाली. आपण मानवी जीवनाचे सर्वस्व अधिकार आम्हाला प्राप्त झाले अशा पद्धतीने. म्हणून ही 4 मूलतत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सन 1978 मध्ये स्पेन देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारत देशाच्या संविधानामधली 4 मूलतत्वे आपल्या संविधानामध्ये लिखित केली. स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय ही 4 मूलतत्वे त्याने आपल्या संविधानात 1978 साली 1988 साली ब्राझील देशाने आपल्या संविधानामध्ये ही 4 मूलतत्वे समाविष्ट केली. तर 1928 साली बल्गेरिया देशाने, 2004 साली कतारच्या देशाने आपल्या संविधानामध्ये ही 4 मूलतत्वे आपापल्या देशाच्या संविधानामध्ये भारताची 4 मूलतत्वे काय केली, जोपासणारी अशी ही 4 सूत्रे त्याने आपली घेतलेली आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वामध्ये उत्तुंग बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञ होते. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. बरोबर की नाही? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये जे संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी लिहिण्यासाठी तेवढा वेळ लावला. आज संविधानाची एकूण कलमं किती? 395 परिशिष्ट 8 की 12 8 परिशिष्ट, पण 395 कलम 8 परिशिष्ट. आता ही 395 कलम आणि 8 परिशिष्ट निश्चित करण्यासाठी ही तेवढीच बाबासाहेबांनी त्या ह्याच्यामध्ये संविधान सभेमध्ये मांडलेली नाहीत. तर कित्येक अशी कलम बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधान सभेमध्ये मांडली. त्यामध्ये 395 ही निश्चित झाली. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक संविधानाच्या संबंधित परिपूर्ण स्पष्टीकरण त्या संविधान सभेत मांडलं गेलं, तेव्हा ही 395 निश्चित झालेले आहेत आणि 8 परिशिष्ट. नाहीतर कित्येक अशी लिहिलेली होती. परंतु संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणजे बाबासाहेबांनी लिहून ते तशाच पद्धतीचं ते देशाने स्वीकारलं नाही. तर त्या संविधान सभेमध्ये जेवढे भारताचे राष्ट्रपती, मुख्य पंतप्रधान आणि सर्व संविधान सभेतील जेवढे लोक होते, ह्या संविधान सभेमध्ये समाविष्ट असताना बाबासाहेबांनी आपले जे संविधानात आवश्यक असणाऱ्या बाबी मांडल्यानंतर 395 कलम आणि 8 परिशिष्ट ही निश्चित केली आणि तदनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे निश्चित झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी महानता अशी आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं महान तत्व आहे आणि ज्यामुळे जे 4 तत्व बाबासाहेबांनी मूल तत्व जे माणसाला अभिप्रेत असणारी स्वातंत्र्य, बंधुत्व, समानता आणि न्याय ही ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी संविधानात नोंद केली, तशी इतर देशाने या 4 देशाने आपली मांडण्याचा प्रयत्न म्हणजे त्याने आपल्या संविधानात लिखित केली. तशा पद्धतीने आपल्या संविधानामध्ये आपल्या देशामध्ये त्यांनी लिखाण केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज हे बाबासाहेबांचं पहिली महानता आहे. बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी महानता याच्यासाठी आपण जाणून घेऊ, कारण ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. दुसरी महानता अशी आहे आणि ती सिद्ध अशी होती की भारताच्या संविधानानुसार आधारित खालील 18 देशाच्या संविधानात आरक्षणासह आदिवासी समूहाचे अधिकार सुरक्षेसाठी केलेली कायद्यात तरतूद
केली असे देश म्हणजे खालील आपण हे जे देश मी जे सांगणार आहे त्या देशांच्या संबंधिताने त्याने आपल्या देशामध्ये सुद्धा तदनंतर पुढे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील जी 4 मूलतत्वे असे आहेत स्वातंत्र्य, बंधुत्व, समानता आणि न्याय, ही 4 तत्वे त्याच्यानंतर इतर देशांनी सुद्धा घेतलेले ते देश अशा पद्धतीने आहे, ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचं विशेष दुसरी महानता आहे जे बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. ज्या देशाने बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशाच्या संविधानाच्या संबंधिताने ती 4 मूलतत्वे आपल्या देशामध्ये त्यांनी संविधानात घेतली असे देश आहेत. कॅनडा आहे, संयुक्त राष्ट्रसंघ आहे, युक्रेन आहे, हंगेरी आहे, क्रोएशिया आहे, इटली देश आहे, नॉर्दर्न आहे, आयर्लंड आहे, दक्षिण आफ्रिका आहे, युगांडा आहे, इस्रायल, जॉर्डन, सिंगापूर, मलेशिया आणि बांगलादेश या 18 देशांनी आपल्या भारताच्या संविधानानंतर जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, या संविधानानंतर आपल्या देशातील संविधानामध्ये बदल केला असेल किंवा त्यावेळी त्यांनी लिहिलं असेल, परंतु भारताच्या संविधानातील प्रमुख 4 मूलतत्वे याचा आधार घेऊन आपल्या संविधानामध्ये त्यांनी लिखाण केलं आणि त्या पद्धतीने ते देश म्हणजे अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या संविधानाच्या अंतर्गत त्या देशाचे संविधान चालते आणि त्या देशाने आपल्यामध्ये प्रगती केलेली आहे. म्हणजे एवढी महानता अर्थातच तथागत भगवान बुद्धांची ती महानता 4 मूलतत्वे बाबासाहेबांनी संविधानात केल्याप्रमाणे अशा पद्धतीने या देशाने अनुकरण केलं. या देशाने समतोल विकासाची वाटचाल भारताच्या नंतर आपली केलेली आहे. ज्या पद्धतीने आज भारतातील प्रत्येक व्यक्ती तशा पद्धतीने जीवन जगतो, भारत समतोल आहे, याचं कारणच आहे की या भारतातील संविधानाची जो ढाचा आहे ह्या 4 मूलतत्वावरच आहे. म्हणून तर समतोल अशा पद्धतीचा भारत देशाने तर या भारत देशामध्ये आज आपण प्रत्यक्षरित्या पाहत आहोत अफगाणिस्तान देशामध्ये काय कहर चाललेला आहे. अफगाणिस्तान देशामध्ये काय कहर चाललेला आहे. माणसाला माणसाची ओळख नाही, महिलांच्या बाबतीत तर फार अतिरेकपणा अशा पद्धतीची अवस्था अफगाणिस्तान देशामध्ये चालते. परंतु जेवढी विज्ञानाने प्रगती केली हा अर्थात तो अतिरेकाचा भाग आहे, परंतु विज्ञानाने जेवढी प्रगती केली त्या विज्ञानात थांबवण्याचं काम सुद्धा एवढी पावर अन्य कोणाच्या मध्ये नाही तर तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्येच आहे. आणि म्हणून तर सगळे देश अजूनपर्यंत ते शांत आहेत. अमेरिकेला सुद्धा माघार घ्यावी लागल्यानंतर अजून संहार होऊ शकतो, कारण कुठेतरी थांबलंच पाहिजे. आगीमध्ये अजून ते आपण मीठ रॉकेट टाकलं तर त्याचा भडकाच होणार आहे ना. याचा अर्थ असा नाही की अमेरिका घाबरली नाही. याच्या बाबतीत जगाच्या पाठीवर इतर देश त्याचा विचार करतीलच की नाही. आणि एक मला वाटतं 20 वर्षाचं स्वातंत्र्य फक्त त्या अफगाण देशामध्ये राहिलं होतं आणि पुन्हा आहे काय त्या अतिरेकाने त्या पद्धतीचं ते अतिक्रमण करून सगळं देश आपल्या हातामध्ये घेतला. अशा पद्धतीने म्हणजे ज्या ज्या देशामध्ये असा अतिरेक झालेला आहे त्या देशामध्ये तो देश संपुष्टात आलेला आहे. त्या ठिकाणी माणसाला जीवन जगणं फार मुश्किलचं झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं जे संविधान आहे, संविधानाच्या मार्फत जगातील अशा पद्धतीने 22 देशामध्ये म्हणजे हे 18 आणि ते पहिले 4 या 22 देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले भगवान बुद्धांची जी 4 मूलतत्व संविधानात घेतली ती लिहिल्यामुळे ते देश त्या देशाने काय केलेलं आहे, समतोल विकासाची वाटचाल करून भारतानंतर त्याने आपल्या देशामध्ये सुधारित जीवन अशा पद्धतीने जगण्याचं काम केलेलं आहे. आणि हे आंबेडकरवादाचे वैश्विक अस्तित्व म्हणजे विशेष वैशिष्ट्य आहे. हे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तिसरी महानता अशा पद्धतीनं आहे की जे सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात ते म्हणजे जगविख्यात अर्थतज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगविख्यात अर्थतज्ञ. एक कुठली तरी बाबासाहेबांची पदवी ती जगाच्या पाठीवर अजूनपर्यंत कोणी शिकलेली नाही. कुठली तरी पदवी आहे, कदाचित ती याच्यामध्ये माझ्या सांगण्यामध्ये येईल, परंतु मी निश्चित ती सांगू शकणार नाही, त्याबद्दल मी माफी मागेन. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगविख्यात अर्थतज्ञ होते. त्याने अर्थशास्त्रातील MA, PhD, MSc, DSc या पदव्या मिळवल्या होत्या आणि त्यामध्ये MA ही पदवी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून मे 1915 साली एन्शिएंट इंडियन कॉमर्स हा प्रबंध लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पदवी मिळवलेली होती. MAची पदवी कोलंबिया विद्यापीठामध्ये मिळवली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रबंध लिहिला होता त्या प्रबंधाचं नाव आहे एन्शिएंट इंडियन कॉमर्स. हा प्रबंध लिहून बाबासाहेबांनी ही पदवी मिळवली आणि अर्थशास्त्रामध्ये MA, PhD, DSc, MSc, DSc या पदव्या त्यांनी परिपूर्ण केल्या आणि तदनंतर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रामध्ये प्रावीण्य झाले. तसेच 1916 मध्ये त्यांनी याच विद्यापीठामध्ये त्यांच्या नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड
ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधात बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली PhD ही पदवी बाबासाहेबांना मिळाली. म्हणजे हा प्रबंध त्यांनी लिहिला, ज्या प्रबंधाचं नाव आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी असं नाव आहे. वाचताना थोडं हरकत नाही, समजून घ्या. अशा हा प्रबंध लिहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणती 1916 साली PhD ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली. तर इंग्लंडमधील लंडन विद्यापीठामध्ये आत्ताचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेने त्यांना सन 1921 त्यांच्या प्रोव्हिन्शियल सेंट्रल झोन ऑफ इंडिया फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजे प्रोव्हिन्शियल सेंट्रल झोन ऑफ इंडिया फायनान्स ऑफ ब्रिटिश इंडिया या प्रबंधामध्ये या प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी 1921 साली लिहिला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना MSc ही पदवी मिळाली. तर ऑक्टोबर 1922 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रबंध जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला तेव्हा त्यांना DSc ही पदवी मिळाली. आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA PhD MSc DSc या पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1915 पासून 1922 म्हणजे 15 ते 22 7 वर्ष होतात. 7 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या पदव्या मिळवल्या. आम्हाला मॅट्रिक पास करायला किती वर्ष लागतात? नाही का? मॅट्रिकमध्ये नापास झाल्यानंतर मग पुन्हा वर्ष बसा, म्हणजे हे सगळं होईपर्यंत जवळजवळ नंतर मग आईवडील लग्नाचा विषय करतात, नाही का? नोकरी लागू दे नको लागू दे, एक जबाबदारीतून मोकळं होऊया. बाबासाहेब आंबेडकर मरस्तवर विद्यार्थी म्हणजे हयातीत असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी जीवन जगले. बाबासाहेब आंबेडकर BA MA PhD MSc DSc LLD D.Litt बार ॲट लॉ एवढं बाबासाहेब जगाच्या पाठीवरचा विद्यार्थी शिकलेला जगामध्ये कोणी शिकला नाही. म्हणून तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत ना. म्हणून बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या कारणाने बाबासाहेब आंबेडकरांची महानता ठरते. म्हणून ते बाबासाहेब आंबेडकर काय आहेत? सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. अर्थशास्त्रामध्ये ही सर्वात महान पदवी आहे. ही पदवी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत आणि त्यामुळे जगात ते गाजले. त्यांच्या PhDच्या प्रबंधास अर्थशास्त्र प्रोफेसर सेलिंगमन यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये प्रोफेसर सेलिंगमन म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाताळलेला हा प्रश्न जगातील अर्थतज्ज्ञांच्या चर्चेतील एक महत्त्वाचा विषय असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा विषय सिम्बॉल ऑफ नॉलेज नाही, प्रॉब्लेम ऑफ रुपीज. प्रॉब्लेम हा रुपीज बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो प्रबंध लिहिलेला आहे आणि ज्याच्यामुळे त्यांना PhD ही पदवी मिळाली, त्याच्या प्रास्ताविकेमध्ये या प्रबंधामध्ये सेलिंगमन म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाताळलेला हा प्रमुख असा विषय आहे. हा जगातील अर्थतज्ज्ञांच्या जगामधले जे अर्थतज्ञ असतील या अर्थतज्ञांच्या चर्चेमधील एक महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रामधील एवढं महत्तम असं उच्च कोटीचं ज्ञान हे किती उच्च कोटीचं आहे हे एक लक्षात येते. आणि म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच प्रबंधाचा आधार घेऊन त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाचा आधार घेऊन 1 एप्रिल 1935 साली भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झाली. ती 1 एप्रिल 1935 साली. आणि म्हणूनच या भारताचं जे आर्थिक वर्ष आहे हे 1 एप्रिल 1935 आहे. त्यामुळे भारतामध्ये ज्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, ज्या ज्या बँका आहेत, या प्रत्येक बँका आपला आर्थिक लेखाजोखा मार्च एंडिंगपर्यंत परिपूर्ण करून 1 एप्रिलपर्यंत म्हणजे त्याच्या पुढचं संपवायचं असतो, सादर करायचं असतो. आणि 1 एप्रिलच्या नंतर नव्याने वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे मात्र या देशामध्ये 1 एप्रिल 1935 साली हे जगामधलं आर्थिक बाब कशा पद्धतीने प्रभावीपणे चालेल, भारत देशामध्ये हे याच्यामध्ये मानाचं स्थान कसं मिळेल, भारत देश आपल्यामध्ये कशी प्रगती करेल, अशा विचारातून बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज लिहिलेला प्रबंध, या प्रबंधाच्या संबंधिताने या देशातली पहिली बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही निर्माण झाली. आणि त्याच वर्षापासून आर्थिक वर्ष सुरू झालं. मात्र या देशामध्ये आम्ही कधी 1 एप्रिल उजाडला की मग कोणतरी येते, काका ते बघा त्या ठिकाणी तुमचे पैसे पडलेत म्हणून फसवतात. म्हणजे काय करतात? एप्रिल फुल करतात. म्हणजे
आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संबंधिताने जे जे ऐतिहासिक बाबासाहेबांचं कार्य आहे याला बगल देण्याचं काम, वेगळ्या पद्धतीने पुढे आणण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. बाबासाहेब आणि आमच्यामध्ये हे वेगळेपण निर्माण करण्याचं काम बऱ्याच ठिकाणी केलं. तर आजही आमच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. अर्थात असं नाही की मी सांगतो म्हणून नाही, तर शिकलेले भरपूर मुलं आहेत, आपल्यामध्ये विद्वान माणसं आहेत, आपल्यामध्ये विद्वानांची काही कमी नाही. परंतु विद्वानांची कमी असून नुसतं त्याला कुठेतरी एक माध्यम आवश्यक आहे. विद्वत्तेबरोबर संस्काराची जोड गरजेची आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा संस्काराची जोड असेल त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला बुद्ध बाबासाहेब परिपूर्ण समजलं असेल आणि त्याच विचारातून आमचा माणूस ज्या आजच्या सत्तेवर असायला पाहिजे तो विचार निश्चित, तो समाज जो या धर्मप्रवाहामध्ये असणारा प्रभावी विचाराचा असणारा प्रत्येक व्यक्ती तो विचार करेल आणि तो कुठे इकडे तिकडे न जाता तो त्या तटस्थ राहील, आपल्या माणसाकडे जाणार आणि आपला माणूस त्या ठिकाणी राहणार. देशामध्ये असू द्या पुढे या पद्धतीने या धोरणामध्ये अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रबंधामुळे बाबासाहेब आंबेडकर या देशामधली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झाली आणि यांचे महानपण बाबासाहेब आंबेडकरांना प्रामुख्याने लाभते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अस्तित्वात असलेल्या जाती व्यवस्थेचे अर्थशास्त्र याचा सखोल अशा पद्धतीने अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधले अस्तित्वात असणाऱ्या ज्या जाती व्यवस्था आहेत, ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धती जाती धर्मामध्ये विखुरलेला असा समाज आहे, या जाती व्यवस्थेचे अर्थशास्त्र याचा आणि व्यवस्थेचे अर्थशास्त्र याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते जात हा घटक देशाच्या आर्थिक विकासात फार मोठा अडथळा ठरतो आहे, असं बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेब काय म्हणतात, या देशाची जी आर्थिक बाब आहे याचा विकास होण्याच्यासाठी जात हा प्रामुख्याने मोठा अडथळा ठरतो आहे आणि म्हणून जाती व्यवस्थेबद्दलच्या मध्ये प्रगती होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याला अर्थशास्त्राची जोड देणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी हा अभ्यास केला. निष्कर्षानुसार आज 19व्या शतकामध्ये जाती व्यवस्थेसह सारे भेद संविधानात कलम नंबर 14, 15 आणि 17 प्रमाणे नष्ट केले, तरीसुद्धा आज आपल्याकडे जी परिस्थिती पाहिली कदाचित महाराष्ट्रामध्ये कमी आहे. सकाळी आपण न्यूज पाहिला असाल, मुंबईच्या साकीनाका विभागामध्ये, मुंबईमधल्या साकीनाका विभागामध्ये एका महिलेवर जो काय प्रकार घडलेला आहे, म्हणजे दिल्लीतील निर्भयासारखा तो प्रकार घडलेला. आज ती महिला व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे जाती व्यवस्थेच्या संबंधिताने सुद्धा या विषयाला जोड धरली तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय जवळून सगळं, परंतु आजच्या घडीला आपण सर्वजण बंधनात अटकलेलो आहोत. आपल्याला कुठे जाणं उचित नाही. कोरोनासारखी महामारी आपल्याला ते शेवटी बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा, त्या आपल्या बापाने लिहिलेल्या कायद्याच्या आड आपण जाऊ शकत नाही. परंतु याच कायद्याचा जो आपल्या समोर ठेवून आपल्याला असं अडकवून ठेवलेलं आहे की आपण मोर्चे काढू शकत नाही, संप करू शकत नाही, रस्त्यावर येऊ शकत नाही, कोणत्याही अशा गोष्टीला आपण विरोध करू शकत नाही. अशी वातावरण परिस्थिती निर्माण करून ठेवल्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी घडतात, तर बाकी काय राजकीय भाग असेल तो आपल्या या ठिकाणी विषयामध्ये नाही. परंतु आज आपण पाहतो या 19व्या शतकामध्ये सुद्धा जाती व्यवस्थेसह सारे भेद संविधानात कलम 14, 15 आणि 17 प्रमाणे नष्ट केले, तरीसुद्धा गेल्या 68 वर्षापासून देशामध्ये जाती धर्माच्या आधारावर सार्वत्रिक निवडणुका पार पडतात. बरोबर की नाही? आरक्षणावर महिलांना सीट देणे, आरक्षणावरून मागासवर्गीयांना ती सीट देणे, म्हणजे आजही 68 वर्षे झाली संविधान लिहून, तरीसुद्धा भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 47 भारत देश स्वतंत्र झाला. परंतु संविधान 50 साली दिलं, म्हणजे किती वर्ष झाली? 65 वर्ष. म्हणजे देश स्वतंत्र होऊन 68 वर्ष होतात. 68 वर्षामध्ये आजही जाती धर्माच्या आधारावर सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि याचा परिणाम सर्वांगीण विकासात जात हा मोठा अडसर ठरत आहे. म्हणजे तिथं जातच आडवी येते. आरक्षणाच्या म्हणजे जातीवर आधारित जेव्हा उमेदवार दिला जातो, जातीवर आधारित आपण शाळेमध्ये मुलांचं ॲडमिशन घेतो, जातीवर आधारित आपण नोकऱ्या मिळवतो. अर्थात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ते ठीकच आहे, कारण जोपर्यंत समाजाची प्रगती होत नाही तोपर्यंत थांबणं नाही, असं त्याचा अर्थ आहे. परंतु या ठिकाणी निवडणुका लढवायच्या झाल्यासुद्धा तरीसुद्धा या ठिकाणी जातीच्या ठिकाणी जाती धर्माच्या आधारावरच उमेदवारी दिली जाते आणि अशा पद्धतीने निवडणुका होतात. त्यामुळे खरा विकास हा जो होणं गरजेचं आहे तो कोसो दूर आहे.
खरा विकास या भारताचा व्हायला पाहिजे, सर्व जाती धर्माचा विकास व्हायला पाहिजे, प्रत्येक समाजातील जातीतील प्रत्येकजण व्यक्ती समान, जी भगवान बुद्धांची समानता आहे, 4 मूलतत्वे आहे, ती मूलतत्वाला या ठिकाणी बगल दिल्या जाते. म्हणजे जाणीवपूर्वक, म्हणजे संविधानिक बाब पुढे फक्त निवडणुका घेणं ही संविधानिक बाब आहे, पण तो निवडणुका ज्या 4 मूलतत्वावर आधारित झाला पाहिजे त्या ठिकाणी तशा न होता, म्हणजे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय ही 4 मूलतत्वे समोर ठेवून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आरक्षणातून काही कालांतराच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक म्हणाले होते की निवडणुकामध्ये आरक्षण हा विषय थांबवला पाहिजे. अर्थात तो विषय राजकीय त्यांचा आहे, आपण म्हणाला तेवढं मी स्मरण केलं, आपण तेवढं जास्त भाष्य करू शकणार नाही. परंतु आजही सार्वत्रिक निवडणुका अशा पद्धतीने होतात, परिणामी सर्वांगीण विकासात जात हा मोठा अडसर ठरलेला आहे. त्यामुळे खरा विकास आज कोसो दूर आहे. याची परिणिती देशाचा मानव विकास निर्देशांक हा खाली झालेला आहे. देशाचा मानव विकास जो निर्देश आहे हा निर्देशांक खाली झालेला आहे. त्यामुळे जगातील 187 देशाच्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा 135वा क्रमांक आहे. भारताचा 135वा क्रमांक आहे. मग आपण निश्चित विचार करण्याची बाब आहे की भारत खरोखरच भारतीय संविधानानुरूप जे काही 4 मूलतत्वे आहेत त्या मूलतत्वाच्या आधारित संविधानांतर्गत या देशाची प्रगती होते का, किंवा या देशाची जी सत्ता आहे, जे सत्ताधारी आहेत ती त्या पद्धतीची कार्यप्रणाली राबवतात का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. 135 क्रमांकापासून कायम आहे याचे कारण मानव विकासात आर्थिक विषमता पराकोटीची आहे. याचे वास्तव्य असे आहे की जागतिक विकासाच्या प्रवाहात मंजूर आर्थिक धोरणामुळे देशातील गरीब हा अधिक गरीब होत राहिलेला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंतच होत आहे. हे सत्य आहे आणि आपल्याला नाकारून जमणार नाही, नाकारूच शकत नाही. गरीबातला गरीब आज कोरोनाच्या या 2-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रायव्हेट कंपन्या बंद झाल्या, प्रायव्हेट कंपन्यात काम करणारा कामगार आज घरी बसला. त्यामुळे सरकारी कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं खाजगीकरण होऊ लागलं. महानगरपालिका असेल, महानगर टेलिफोन निगम असेल, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट असेल, बाकी असणाऱ्या BRC असतील, ज्या गव्हर्नमेंट संस्था आहेत त्यामध्ये खाजगीकरण सुरू झालं. प्रायव्हेटायझेशन म्हणजे रिटायर झाले त्यांच्या जागा भरणे नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी कामगार राबवून अशा पद्धतीने प्रत्येक खाजगीकरण चाललं. आणि आजच्या घडीला या देशातील जो आमचा OBC समाज किंवा मराठा समाज, विशेष करून मराठा समाज आरक्षणाच्या संबंधी लढा देतो, त्यांना जाणीवपूर्वक जे दूर ठेवलं जाते आहे तो भाग वेगळाच आहे. परंतु आरक्षण जरी दिलं गेलं तर मग आरक्षणाच्या संबंधीने सरकारी संस्थांमध्ये जर खाजगीकरण होऊ लागलं तर मग आरक्षण मिळवून तरी काय त्याचा उपयोग आहे. ही मोठी त्यांच्यासाठी बाब आहे, परंतु आपल्यासाठी सुद्धा फार मोठी बाब आहे. आणि म्हणून जे आपल्यामध्ये विद्वान असतील, सुशिक्षित असतील, त्याने अहंभावामध्ये असता उपयोगाचं नाही, तर आपण सर्वांना एक विचाराने, एका दिलाने या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 4थं महानपण आहे ते म्हणजे त्यांची अचूक अशी उपाययोजना 1918 साली शोधून काढलेली आहे आणि ती आजही अटळ आहे आणि उपयुक्त अशा पद्धतीची आहे. ती म्हणजे अशा पद्धतीने मागासवर्गीय जाती जमातीसाठी स्वतंत्र वसाहती असायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली हे उपाय शोधून काढले. त्याबरोबर जे भूमिहीन या देशातले आहे त्यांना जमिनीचं वाटप झाले पाहिजे. शेतीचं राष्ट्रीयकरण करून संपूर्ण शेती ही शेतीची मालकी ही सरकारचीच राहील, त्याचा कोणी मालक राहणार नाही. कोणत्याही एका व्यक्तीचा अधिकार त्या ठिकाणी नष्ट करणे. नंबर 4 आहे औद्योगिकीकरण वाढवलं पाहिजे. नंबर 5 आहे सार्वजनिक उद्योगाचे राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. आणि 6वं आहे जलनीती व नद्या जोड प्रकल्पासह सिंचन, वीज निर्मिती करणे. आणि 7वं शहरीकरण वाढवणे. अशा पद्धतीच्या या सर्व सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकासाकडे घेऊन जाण्याच्या संबंधिताने बाबासाहेब आंबेडकरांनी या काय केलेल्या आहेत, शोधून काढल्या. तशा पद्धतीची नोंदसुद्धा करून ठेवलेली आहे. संविधानामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था आहे. परंतु या 68 वर्षामध्ये याकडे कुणीही विशेष करून जे सत्ताधारी सत्तेमध्ये भारत देशाचे आहेत ते याकडे विशेष करून ते लक्ष देत नाहीत. आणि याचा परिणाम देशाच्या विकासाचा विकास जो आहे हा असमतोल आहे. समतोल आपल्याला दिसत नाही. गरीब तो गरीबच आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच आहे. कोणाला कामधंदा नाही, नोकरी नाही. आणि अशा पद्धतीने जे असे असणारे जे सुशिक्षित बेकार आहेत ज्यांच्याकडे नोकरी
नोकरीचा कोणता सोर्स नसल्यामुळे ते एक वेगळ्या पद्धतीने आपलं जीवन जगतात आणि जे काल प्रकार घडले तशा पद्धतीचे प्रकार घडण्यासुद्धा तेवढा त्यांना मोकळा वाव मिळतो. आणि म्हणून अशा पद्धतीची ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, या देशाचा विकास असंपूर्ण डळमळीत झालेला आहे, हे वास्तव्य आहे आणि ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी उपाययोजना केलेली आहे ही आपल्याला खऱ्या अर्थाने आज खरी मार्गदर्शक ठरते. ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत, ज्ञानाचे प्रतीक आहे, म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुढचं महानपण आहे, ज्यांना 5व्या महानपणामध्ये बाबासाहेब विषय सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. व्यक्ती विकासाच्या दृष्टीने अंतिम ध्येय गाठण्यासाठी स्वातंत्र्यता, समानता, बंधुत्व आणि न्याय. विकासाच्या दृष्टीने, व्यक्ती विकासाच्या दृष्टीने अंतिम ध्येय न्याय या लोकशाही निष्ठ मानवी मूल्याच्या आधारावर संपूर्ण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तन अर्थात सम्यक क्रांती करणारी विचारधारा म्हणजे आंबेडकरवाद होय. बाबासाहेब आंबेडकर महान ठरतात आणि ते सिम्बॉल ऑफ नॉलेज यासाठी म्हणतात. आणि त्यांची 5वी महानता अशी आहे, व्यक्ती विकासाच्या दृष्टीने अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे आणि त्याचं असणारं जे ध्येय आहे ते त्याला स्वतंत्र जीवन जगता आलं पाहिजे. त्याला प्रत्येक ठिकाणी समानताच असायला पाहिजे, भेदभाव असा उपयोगाचा नाही, जाती व्यवस्था नष्ट झालेली असायला पाहिजे. त्याबरोबर सर्वांच्यामध्ये बंधुत्व, एक समान प्रेम बंधुत्व असायला पाहिजे आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय होता उपयोगाचा नाही. ही जी 4 प्रमुख मूलतत्वे आहेत, या मूलतत्वाच्या आधारे लोकशाहीनिष्ठ असणारी जी मानवाची ही मानवी मूल्य आहेत, याच्यावर आधारित संपूर्ण समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हे परिवर्तन होण्याच्यासाठी सम्यक क्रांती करणारी विचारधारा, सम्यक क्रांती म्हणजे जी परिवर्तनशील आहे अशी सम्यक क्रांती करण्याची विचारधारा म्हणजे जो आंबेडकरवाद आहे तो होय. जेथे सम्यक क्रांती आहे तेथे सम्यक विकास आहे. अशा कृतीशील विचारांचा विचार म्हणजेच आंबेडकरवाद. बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः व्यक्ती, समाज, समूह, एकाधिकार नष्ट करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे तत्वज्ञान होय असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. स्वतंत्रता, समानता, बंधुत्व, न्याय राखण्याचा जो दृष्टिकोन आहे, याकरिता बुद्ध धम्माशिवाय आपल्याला तो हा समतोल अर्थात जी 4 मूलतत्वे आहे, या 4 मूलतत्वावर आधारित हा समतोल जो राखला पाहिजे तो आपल्याला राखला जाणार नाही. म्हणजे याच्यासाठी भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंतिम ठरवतात. आणि म्हणून 5व्या या महानतेमुळे बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. त्याचं कारण हे आहे की शेवटी जर देशाची अशी अवस्था असेल, संविधानात्मक बाबासाहेब आंबेडकर या देशाचं परिवर्तन करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला आणि बाबा बुद्धांची 4 मूलतत्वे त्या संविधानामध्ये निर्देशित केली, त्या मूलतत्वाच्या आधारे सुद्धा 68 वर्षामध्ये जे सत्ताधार आहेत त्या सत्तेच्या मार्फत त्याने त्याच्यामध्ये प्रगती केली नाही. ती 4 मूलतत्वाच्या आधारित समाज परिवर्तनाच्या दृष्टीने लक्ष केलेला नाही आणि ते परिवर्तन कोसळून दूर आहे असा विचार करता बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित ठरवलेला आहे. जर हा समतोल आपल्याला राखायचा असेल, जाती व्यवस्था नष्ट करायची असेल, प्रत्येकामध्ये समानता निर्माण करायची असेल तर भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि जर तो धम्म स्वीकारला तरच आपल्याला खऱ्या अर्थाने ही समानता आपल्याला राखता येणार आहे असं बाबासाहेब म्हणतात. कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येक जात ही बदलत असते आणि बदलणे म्हणजे व्यक्ती आणि समाज ह्या दोघांचा काय आहे, स्वभाव गुण आहे. जगातील विविध देशातील लोकांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल म्हणजे रक्तविरहित मार्गाने जाणे. यासाठी बुद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि तीच खरी सम्यक क्रांती आहे किंवा सम्यक विकास आहे. विषमतेची अवस्था बदलल्याशिवाय जगाची उन्नती किंवा प्रगती होणार नाही. म्हणून तर आंबेडकरवाद हा सम्यक क्रांती सम्यक विकासाचा मार्ग आहे. म्हणून तो वैश्विक स्वरूपाचा आहे आणि तो आधुनिक जगाच्या धारणेला पोषक आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. आज जगाच्या पाठीवर 40-45 राष्ट्र बुद्धिस्ट राष्ट्र आहेत. या जगामध्ये, या भारत देशामध्ये बुद्ध जन्मले म्हणून बुद्धाचं ज्ञान जगाच्या देशातील इतर ज्या बुद्धिस्ट देश आहेत त्या देशाने बुद्धाचं ज्ञान घेतलं.
त्या बुद्धामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये प्रगती केली, ते परिवार, तो व्यक्ती सुखी झाला, त्यांचा परिवार सुखी झाला, तो बदलला, त्यांचं गाव सुखी झालं, त्यांचा जिल्हा सुखी झाला, त्यांचं राज्य सुखी झालं, त्यांचं जग सुखी झालं, जग परिवर्तनशील झालं, बुद्धाकडे ते नतमस्तक झाले, जो बुद्ध या भारत देशामध्ये जन्मला. आणि म्हणून त्या देशातील प्रत्येक बुद्ध व्यक्ती रात्री झोपत असताना आपल्या मातृभूमीकडे, आमच्या मातृभूमीकडे म्हणजे भारताकडे पाय करून झोपत नाहीत. जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा पहिल्या प्रथम भारताला वंदन करतात, नमस्कार करतात, साष्टांग दंडवत करतात. अशा पद्धतीने भारताविषयी आपली श्रद्धा व्यक्त करतात. एवढं पवित्र भारत देशाला मानतात, कारण भारतामध्ये बुद्ध जन्मले, त्या बुद्धांच्यामुळे आमची प्रगती झाली. म्हणजे जगामध्ये अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, रक्तविरहित क्रांती जर क्रांती व्हायची असेल आणि जगामध्ये जर ते समतोल प्रत्येक मानवाच्या संमतीने राखायचं असेल तर बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि एवढं पवित्र या देशाला ते जग मानत असतील. जर भारत एवढा पवित्र असेल तर मग भारतातील राहणारा प्रत्येक नागरिक किती पवित्र आहे? पवित्रच आहे. आणि जे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भगवान बुद्धाच्या मार्गावर बाबासाहेबांच्या विचारातून वाटचाल करत आहोत ते आम्ही किती पवित्र आहोत. आणि जर आम्ही पवित्र आहोत तर मग ते पवित्र टिकवण्याची जबाबदारी निश्चितच तुमच्या आमच्यावर सर्वांच्यावरून पडते. आणि अशा पद्धतीने ही जबाबदारी तुम्ही आम्ही सर्वांनी, प्रत्येक बौद्ध भारतीय बौद्धाने जर स्वीकारली तर हा समतोल कायमस्वरूपी राहू शकेल आणि तो राखण्यास आपण कारणीभूत ठरू शकेल. तरच पर्यायी भारतातील जी आपली भावी पिढी आहे या भावी पिढीला सुद्धा त्या पद्धतीने जीवन देण्याचं सत्कर्म तुमच्या आमच्या प्रती लागू शकेल, मिळू शकेल. अशा पद्धतीने तुम्हाला आज आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धोरणात्मक सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शेवटचं अर्थस्थावर महानपण आहे. भारतातील सत्तालोलुप पक्षीय राजकारणाच्या ध्येय धोरणामुळे देशात सम्यक विकासाची संकल्पना कोणत्याही सरकारने आजपर्यंत साकारली नाही. कारण विकासात्मक नियोजनाच्या तरतुदीच्या राजकीय व्यवस्थेच्या सत्ताकारणाचे एक हत्यार त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे समतोल व सर्वांगीण विकाससुद्धा साधला गेला नाही. भारत हा देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या, शोषितांच्या, वंचितांचा एक सामाजिक लढा आपल्याला दिला पाहिजे. आणि या 21व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोक कल्याणकारी, समता शुल्क जगातील अंतिम सत्य आहेत. हे जगातील उच्च विद्वान आहेत. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरच्या संबंधित बाबासाहेबांचं म्हणणं आहे की भारतातील सत्तालोलुप पक्षीय राजकारणाची ध्येय धोरणं आज असणारे सत्तेसाठी जे या देशातील जे पार्टी लेवलवर, पक्ष लेवलवर ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण चालते म्हणजे सत्यासाठी आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यांची जी काय ध्येय धोरणं आहेत ती धोरणं गाठण्यासाठी तशा पद्धतीने त्यांचा जो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामुळे सम्यक विकासाची संकल्पना कोणत्याही सरकारने आजपर्यंत साकारलेली नाही. त्यांचं ध्येय धोरण ही वेगळे आहे. जी आहेत ते काय या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही, कारण एवढं काय आपण कमजोर नाही. आपण सगळ्या गोष्टी बाबी ऐकतो, वाचतोवर सगळं आहे. आणि त्यामुळे विकासात्मक नियोजनाच्या तरतुदीची यांचा राजकीय व्यवस्थेच्या सत्ताकारणाचे एक हत्यार त्यांनी तयार केलं. आणि त्यामुळे या देशातला समतोल आणि सर्व जाती धर्माचा सर्वांगीण जो विकाससुद्धा या ठिकाणी साधला पाहिजे तो या ठिकाणी साधला गेलेला नाही. खऱ्या अर्थाने भारत देश हा कसा देश आहे? शेतीप्रधान देश आहे. आणि असा देश असल्यामुळे या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा आणि शोषितांचा असा जो समाज आहे, शिवाय जे वंचित आहेत, जे प्रत्येक कारणामुळे वंचित आहेत, मग शिक्षणापासून वंचित असतील, नोकरीपासून वंचित असतील, मानवी विकास संबंधीने वंचित असतील किंवा राजकारणामध्ये सुद्धा वंचित असतील, नोकरीमुळे वंचित असतील, प्रत्येक मानव विकासामधील त्याचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्या संबंधिताने वंचित असेल अशा प्रत्येक समाजाने काय करावं लागेल? एकत्र यावं लागेल, एक लढा उभा करावा लागेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या 21व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारामुळे बाबासाहेब आंबेडकर हे लोककल्याणकारी, समता शुल्क जगातील अंतिम सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकर हे लोककल्याणकारी, समता शुल्क जगातील अंतिम सत्य आहेत आणि ते जगातील उच्च अशा पद्धतीचे विद्वान आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. त्याने धारण केलेल्या पदव्या मगाशी म्हटल्याप्रमाणे BA, MA, PhD, DSc, MSc, LLD, D.Litt, बार ॲट लॉ. माझं तोंडपाठ आहे पण पुन्हा बघूनच वाचलं मी. BA, MA, PhD, DSc, MSc, DSc, LLD, D.Litt, बार ॲट लॉ.
म्हणजे त्याच्याखाली मॅट्रिक 12वी वगैरे ते का वाचलं नाही, BA पासून. या पद्धतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्राध्यापक, बॅरिस्टर, कायदेमंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार, धम्मचक्र प्रवर्तक, शोषित जनतेचे उद्धारक, कामगारांचे उद्धारक, महान कायदे पंडित होते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक बाबासाहेब आंबेडकर ठरलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरच्या संबंधिताने डॉक्टर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक हे जगामध्ये कसे ठरले, अर्थात हा विषय मांडण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा भाग आहे, प्रत्येकाचे विचार आहेत. प्रत्येक प्रवचनकार याच पद्धतीने मांडेल असा नाही. मग तुम्ही वैशेष वानखेडे साहेब यांचा वेगळा विषय ऐकाल, माझ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न, दिलेली मुंबईने जबाबदारी, आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझं कर्तव्य पार केलेलं आहे. आपण सर्व सुज्ञ आहात, समजदार आहात, जाणकार आहात, चिकित्सक आहात. विजय जाधव बोललात ते सत्य नाही. आपण यापुढे आपल्याला बरंचसं पुढे जायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एवढा निमित्त नाही, आपल्याला एका विषयात काही थोड्याशा कालावधीमध्ये या विषयात थोडक्यात आपल्याला वर्षावर्षाच्या निमित्ताने तो आपल्या ज्ञानात भर पडण्याचा प्रयत्न. काही शिक्षकामध्ये काही विद्वान आहेत, काही कमजोर आहेत, परंतु आपण सुद्धा हे होणं आहे एक निमित्त आहे. त्या पद्धतीने आपली सर्वांची ही जबाबदारी आहे. तेव्हा आपण हा सर्वांनी प्रयत्न करूया. मी या वर्षावास कालावधीमध्ये आपण उत्तम पद्धतीचा हा कार्यक्रम घडून आणलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या बोलण्यामध्ये काही चुकून राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बोलता बोलता कदाचित आपल्या विद्वानांच्या समोर काही शब्दप्रयोग माझ्याकडून चुकीचे आले असतील त्याहीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण त्याबद्दल मला माफी द्याल, क्षमा मागवतो. आणि हा वर्षावास कालामध्ये आपल्याला अश्विन पौर्णिमेपर्यंत सर्वांना सुख समृद्धीचा जावो. बुद्ध धम्म संघ या 3 महान रत्नाने आपल्याला सर्वांना यशप्राप्ती हो अशा पद्धतीची शुभेच्छा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र राज्याचा विभागीय सचिव म्हणून आजचा प्रवचनकार म्हणून आपल्या सर्वांना लाख लाख धन्यवाद देऊन मी या माझं लांबलेलं प्रवचन 9ला 5 मिनटं बाकी आहेत, 8:05ला मी चालू केलं होतं, 50 मिनटामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न केला. वेळ झाला असेल तर ते दिलगिरी. पुन्हा एकदा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद गुरुजी. आपल्याला म्हणावसे वाटते, ऋणी आहोत आपले आम्ही देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आपले आम्ही देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान आम्हा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, मनापासून आभार. धन्यवाद गुरुजी. आपला विषय होता सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि हा विषय आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलेला आहे. आपण या विषयांमध्ये बाबासाहेबांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज, बाबासाहेबांना का संबोधले जाते हे सांगितलेले आहेत, त्यांचे शिक्षण सांगितलेले आहेत, त्यांनी घेतलेल्या पदव्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. गुरुजींनी संपूर्ण ज्ञानाचा सार असा आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपल्या वेळेचे भान ठेवून त्यांनी आपला विषय संपवलेला आहे. त्याबद्दल मी गुरुजींचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि खरं तर सिम्बॉल ऑफ नॉलेज अमेरिकेतील इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीने डॉक्टर बाबासाहेबांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून संबोधले गेले आहेत. परंतु आपल्या देशात आजही जातीवादी लोक आहेत. ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला वाईट साईड बोलतात, नावे ठेवतात. पण असो, बाबासाहेब म्हणतात 100 गाढव एकत्र जरी आले तरी ते एका वाघाची शिकार करू शकत नाही. आणि ते गाढव म्हटले तर तुम्हाला माहितीच आहे आणि वाघ म्हटले तर आपले बाबासाहेब आंबेडकर. आणि खरंच असं या आपल्या आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकत्र केलेलं आहे. आणि आपल्या जातीपुरचाच विचार न करता इतर जाती धर्माच्या लोकांनाही त्यांनी त्यात घेतलेलं आहे. त्यांनाही तितकाच अधिकार, मान सन्मान मिळालेला आहे. आणि बाबासाहेबांचे खूप खूप आभारी मानते मी. आणि खरं तर 24 तासांपैकी 18 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांनी MA, PhD, DSc, LLD, DLED, बाराट लॉ अशा महत्त्वाच्या पदव्या घेऊन असा एक आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे बाबासाहेबांनी. मला असे वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श ठेवून अभ्यास करावा. तो आदर्श कठीणातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विद्यार्थ्याने आपला आत्मविश्वास गमावता कामा नये. आत्मविश्वासासारखी दुसरी मोठी शक्ती नाही. यश अपयश पचवण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांत असावे. ग्रंथ वाचण्याने विद्यार्थ्यांची मने प्रगल्भ होतात, विचारांच्या कक्षा रुंदावतात. नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांमध्ये असावी.
तरच सक्षम विद्यार्थी तयार होतील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि खरंच आपल्या मुलांना आपण आदर्श आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती दिली पाहिजे, यांच्याबद्दल आपण मुलांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांनाही त्यांच्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आणि पुढे मी आपले प्रवचनकार आजचे विजय जाधव गुरुजी यांचं एक पुष्प देऊन आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदन शिवे गुरुजी त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे प्रवचनकार विजय जाधव गुरुजी यांना मी विनंती करते की आजचे आयोजक फुलझले परिवार यांचं स्वागत करायचं आहे. आजचे आयोजक फुलझले परिवार हे आजचे गुरुजी प्रवचनकार विजय जाधव गुरुजींना धम्मदान देतील व ते स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. दानंदन्तु सदायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सद्वे बुद्धावरमत्ता पच्चकानां बलं अर्हन्तानाद तेजेन रक्षं वन्दामि सर्वेषु आकाशट्टात् भूमट्टा देवानागा महिन्दिका वयं तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशट्टात् भूमट्टा देवानागा महिन्दिका वयं तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशट्टात् भूमट्टा देवानागा महिन्दिका वयं तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ते. साधु साधु. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्ती नगर विस्तारित मंडळा या शाखेलाही आजचे आयोजक फुलझले परिवार धम्मदान देत आहेत आणि ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंदन शिवे गुरुजी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजचे आयोजक फुलझले परिवार हे पुढील आयोजक निर्मलाताई भालेराव यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे आयोजक हिरचना फुलझेले व अनिल फुलझेले दादा हे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. जगतवंदे जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या कार्यांना गुणांना माझा त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या विद्यमान अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर यांना पण माझे त्रिवार वंदन. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका या सर्वांना माझा सस्नेह जय भीम. आज मुंबई प्रदेशनी आपल्याला जे प्रवचन देण्यासाठी जाधव सरांना आपल्याला दिलेलं आहे आजचं प्रवचन, तर त्याबद्दल मी सर्वात प्रथम मुंबई प्रदेशचा खूप खूप आभारी आहे. आणि आजचा जो विषय होता तो खूप मोठा विषय होता, पण तो आपल्याला एवढा सोपा भाषेत त्यांनी समजून सांगितला की खरोखरच त्यांना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा विषय
फक्त 45 मिनटात 50 मिनटात आपल्याला कसा समजेल अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला बोलून दाखवलेलं आहे आणि समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचेच नाही तर विश्वाचे सिम्बॉल ऑफ नॉलेज कसे आहेत हे त्यांनी आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. तर मुंबई प्रदेशचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी जाधव सरांसारखे प्रवचनकार आपल्याला लाभून दिलेला आहे माझ्या कार्यक्रमाला. दुसरी गोष्ट, भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्ती नगर यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला हे पुष्प घेण्यासाठी जे एक त्यांच्याकडून परमिशन म्हणा जी दिली त्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे. आणि लुंबिनवन बुद्ध विहाराची जी कमिटी आहे त्यांचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला हे विहार जे आहे उपलब्ध होते, पाहिजे तेव्हा आम्हाला ते विहार उपलब्ध करून देतात. त्याबद्दल लुंबिनवन बुद्ध विहारची जी कमिटी आहे त्यांचे खूप खूप आभार. मी आता इथे नाव घेत नाही सर्वांचे त्याबद्दल क्षमा करा. आणि इथे जे सगळे उपासक उपासिका आलेले आहे माझ्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी जी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि खास करून संदीप सातकर आणि प्रज्ञा सातकर इथे आलेले आहेत, त्यांचे आभार. आणि जाधव सरांची ज्यांनी इलेक्ट्रॉनिकली जो कार्यक्रम कॅच केलेला आहे कॅमेरामध्ये त्यांचे खूप खूप आभार. आणि आपण सर्वांनी इथे येऊन आम्हाला जे असं बळ दिलं, एक धम्माचं जे आम्हाला ज्ञान मिळालं तुमच्या मार्गदर्शनामुळे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि मी थोडीशी काही अल्पहार आणलेला आहे तर तो अल्पहार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र वंदन करते आणि सर्वांचे आल्याबद्दल मी आभार मानते. 2 शब्द इथेच थांबवते. जय भीम. फुलझेले हिला विनंती करतो की आजचे जे कार्यक्रमाचे संचालक आहे ज्योतिताई शेळके यांचं एक पुष्प देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी हे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आज सर्वप्रथम परत पुन्हा एकदा विसरलो ते शेळके ताई, तर शेळकूंची आई इथं आलेले आहेत त्यांना बी जय भीम. त्याचप्रमाणे तिथं सातकर परिवार आलेला आहे आणि यांनाही जय भीम. त्याचप्रमाणे नितनवरे परिवार यांनाही सस्ने जय भीम. आज आपल्याला गुरुजींनी आपल्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचप्रमाणे समजावून पण घेतलेलं आहे. आपण गुरुजींचे खरोखरच शाखा अणुशक्तीनगर विसर्जन मंडळा या शाखेतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे ज्यांनी पुष्प आयोजन केलेलं आहे ते फुलझेले परिवार यांना बी शाखेतर्फे खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. कारण का खरोखरच जे बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या जे धम्माचं पालन करतं ते खरोखरच चांगल्या परिवारातून दिसून येतं. आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की फुलझेले परिवारांच्या मधून आत्ताच जे 10वी-12वीचा जो निकाल लागला त्यामध्ये त्यांची मुलगी मेघना हिला 94% मार्क मिळवून 10वीला तिने चांगल्या प्रकारे मार्क मिळवलेले आहेत. तिचं बी अभिनंदन. त्याचप्रकारे त्यांचा मुलगा 12वीला 83% मार्क मिळवून त्यांनी पण चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. आत्ता गुरुजींनी जे सांगितलं की खरोखरच आपले जे लोक विद्वान आहेत पण खरोखरच कसे होतात ही आज सर्व विद्यार्थी आजकाल विद्वान होतात.
त्याचप्रमाणे आजचं आणखीन एक विषय सांगायचं म्हणजे आजचे जे परिवार आपल्या इथं आज आलेलं आहे ते सातकर परिवार, त्यांच्या मुलाने पण आज 12वीमध्ये 99% मार्क मिळवून आज आपल्या विज्ञान नगरीमध्ये पहिला नंबर काढलेला आहे. यांचं बी खरोखरच शाखा अणुशक्तीनगर विद्यार्थी मंडळा यांच्यातर्फे मंगल हो हेच बुद्धांचरणी प्रार्थना करतो. आज मी जास्त न बोलता इथेच थांबतो. जय भीम. पुढील पुष्प आहे दिनांक 17/9/2021 शुक्रवारी निर्मलाताई भालेराव यांचा आहे. विषय आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यावेळेसचे प्रवचनकार आहेत अनिल फुलझेले गुरुजी. आणि आता शेवटचं शरणोत्सव होईल आणि हा कार्यक्रम इथेच संपन्न होईल असे मी जाहीर करते. मे शरणम अयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. नति मे शरणम अयम धम्मो मे शरणम वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. नति मे शरणम अयम संघो मे शरणम वरम एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय. जय